नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 33. प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंपर्यंतच सीमित का? भंते नागसेन, तथागतांनी म्हटले आहे की हे भिक्षू हो, तथागताचा धर्म आणि विनय ही खुली असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपून ठेवले असता नव्हे. तरी पण प्रतिमोक्षाचा उपदेश मात्र लपून एकांतात केला जातो. एवढेच नव्हे तर संपूर्ण विनय पिटकच भिक्षूंशिवाय सर्व लोकांपासून लपवून ठेवले जाते. भंते नागसेन, जर बुद्ध धर्माची उपयुक्तता आणि अनुकूलता याविषयी विचार केला असता, विनय प्रज्ञप्ती म्हणजे प्रतिपादन सर्व लोकांकरिता खुले करून देणे हेच योग्य होय. ते का तर त्यात केवळ शिकवण, संयमन, आचार संबंधीचे नियम व शील इत्यादी सद्गुण तसेच पवित्र आचरण विषयीच शिकवण दिली आहे. ही शिकवण सर्वमान्य होण्यासारखी आहे, धर्म समजण्याकरिता उपयुक्त आणि युक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी आहे. भंते, तथागतांचा धर्म आणि विनय हे सर्वांसाठी खुली असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपून ठेवल्याने नव्हे. असे जर खरोखरच तथागतांनी भिक्षूंना सांगितले असेल तर प्रतिमोक्षाचा उपदेश व विनय पिटक लपवून भिक्षूंशिवाय इतर लोकांपासून लपवून ठेवले जाते हे विधान खोटे ठरते. आणि प्रतिमोक्षाचा उपदेश व विनय पिटक लपवून ठेवले जात असेल तर तथागतांनी सांगितले की भिक्षू हो, तथागतांचा धर्म आणि विनय सर्वांसाठी खुले असतानाच अधिक तेजस्वी होतात, लपवून ठेवल्याने नव्हे. हे विधान खोटे ठरते. हे सुद्धा एक कोडे आहे. तेव्हा आपणच याचा खुलासा करून सांगावा. महाराज, तथागतांनी सांगितले आहे की हे भिक्षू हो, बुद्धाचा धर्म व विनय सर्वांसाठी खुली असतानाच अधिक तेजस्वी होतो, लपवून ठेवल्याने नव्हे. हे खरे आहे. तसेच प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षू लोकांशिवाय इतरांपासून गुप्त ठेवला पाहिजे. तद्वतच विनय पिटक सुद्धा गुप्त ठेवले पाहिजे. हे सुद्धा खरे असले तरी सर्वच लोकांपासून हे लपवून ठेवले जात नाही, तर काही खास लोकांपासूनच ते लपवून ठेवले जाते. विनय पिटक लपवून ठेवण्याची कारणे. महाराज, 3 कारणांमुळे त्या लोकांपासून प्रतिमोक्षाचा उपदेश गुप्त राखून ठेवण्याची अनुमती भिक्षू संघास दिली आहे. 1. पूर्वीच्या बुद्धांपासूनच अशी पद्धत चालत आली आहे. धर्माचा गौरव कमी नाही होता वृद्धिंगत व्हावा आणि भिक्षूंच्या पवित्र पदाचा गौरव कायम राहावा, हीच ती कारणे होत. पूर्वीच्या बुद्धांपासूनच अशी पद्धत चालत आली असल्या कारणाने प्रतिमोक्षाचा उपदेश काही लोकांअंतर्गतच दुसऱ्यांना कळू नये अशा रीतीने केला पाहिजे. महाराज, पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासूनच ही पद्धत अंमलात आली आहे की प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपसामध्येच गुप्त रीतीने केला पाहिजे, इतरांसमोर नाही. महाराज, क्षत्रियांचे नियम हे क्षत्रियांमध्येच चालत असतात. संसारातील सर्वच क्षत्रियांना हे माहीत आहे, परंतु इतरांना त्याविषयी काहीही माहीत नाही. याचप्रमाणे प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपसामध्येच दुसऱ्यांना समजणार नाही अशा रीतीने केला पाहिजे. पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासूनच ही पद्धत अंमलात आली आहे.
तत्कालीन संप्रदाय. महाराज, संसारात पुष्कळ संप्रदाय आहेत, जसे मल्ल, पर्वत, धर्मगिरी, नाटक, नृत्यक, लंछक, पिशाच, मणिभद्र, सूर्य, चंद्र, श्रीदेवता, कलिदेवता, शैव, वासुदेव, धनिका, असिपार्श आणि भद्रीपुत्र. या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असतेच आणि ते आपसामध्येच गुप्त ठेवतात, दुसऱ्यांना मुळीच कळू देत नाही. महाराज, याप्रमाणेच प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपल्या अंतर्गतच सीमित ठेवला पाहिजे, इतरांच्या समोर नाही. हीच पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांपासून चालत आलेली पद्धत आहे. धर्माचा गौरव राखण्यासाठी भिक्षूंनी आपसातच गुप्त रीतीने प्रतिमोक्षाचा उपदेश करावयास पाहिजे. ते का? महाराज, हा धर्म अत्यंत गौरवर्णीय आणि श्रेष्ठ असा आहे. यामुळेच अन्य धर्माचा विद्वान मनुष्य इतरांना कितीही समजावून सांगत असला तरी या धर्माचा मागचा व पुढचा संदर्भ त्यास अवगत नसल्यामुळे तो धर्मज्ञानाचे आकलन करू शकत नाही. ज्यांना मागचा व पुढचा संदर्भ माहीत असेल तरच ते या धर्माच्या ज्ञानाचे आकलन करू शकतील. हा धर्म इतका जीवनसारांनी भरलेला व गौरवशाली असून देखील मागचा व पुढचा संदर्भ न जाणणाऱ्या लोकांच्या हातात तो पडला तर निंदास्पद व अपमानित होऊ शकतो. तसे होता कामा नये. इतरांनी याचे हसे अडवू नये. इतरांना हा धर्म वाईट आहे आणि कमी दर्जाचा आहे असा अपप्रचार करण्याची संधी मिळू नये. याच एकमात्र उद्देशाने प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपसातच दुसऱ्यांना कळून न देता करावयास पाहिजे. चांडाळाचे घरी चंदन. महाराज, श्रेष्ठ, उत्तम, अप्राप्य, अतिशय सुंदर आणि चांगल्या जातीचे लाल चंदन चांडाळाच्या गावात उपलब्ध होऊन अपमानित व निंदास्पद ठरते. तेथील लोकांना हास्यास्पद, तुच्छ आणि निरुपयोगी जळाऊ लाकूड समजतात. महाराज, याचप्रमाणे हा बुद्ध धर्म इतका गौरवशाली व जीवन रहस्यांची खाण असून देखील मागचा व पुढचा संदर्भ जाणणाऱ्या अज्ञानी लोकांच्या हाती पडून तो निंदास्पद आणि अपमानित होऊ नये, लोकांनी त्यांचे हसे उडवू नये, हा धर्म वाईट आहे आणि कमी दर्जाचा आहे असा अपप्रचार करण्याची लोकांना संधी मिळू नये. याच उद्देशाने प्रतिमोक्षाचा पाठ भिक्षूंनी आपसात केला पाहिजे, इतर लोकांच्या समोर नाही. भिक्षुपदाचा गौरव राखण्याकरिता प्रतिमोक्षाचा पाठ भिक्षूंनी आपसात केला पाहिजे, इतरांसमोर नाही. ते का? महाराज, भिक्षुभाव अतुल्य आहे, श्रेष्ठ आहे, अमूल्य अशा पुण्य खान आहे. कोणीही याला तोलू शकत नाही. यातील रहस्य अथांग आहे, याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. एवढे पवित्र आणि परिशुद्ध भिक्षू जीवन अगदी खालच्या थरातील सर्वसाधारण लोकांच्या तोलाने मापले जाऊ नये. याच उद्देशाने प्रतिमोक्षाचा पाठ भिक्षूंनी आपसातच करावयास पाहिजे, इतरांसमोर नाही. अगदी बरोबर आहे भंते नागसेन. आपण जे सांगितले आहे त्यांचा मी सहर्ष स्वीकार करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.